बाप्यांना नाही ते समजायचं. मी कॉलेजात विद्यार्थी होतो तेव्हा सायकलवरून चकरा मारण्याचा मला बराच नाद होता. एकदा पाटणहून चिपळूणला जात असता विश्रांती घेण्याकरिता रस्त्यावरील एका पुलाच्या काठाशी गाडी उभी करून काठावर बसलो. समोरच एक लहानसा बंगला दिसत होता. त्याचे दार उघडे दिसत होते आणि कौले अस्ताव्यस्त झालेली होती. हा बंगला कोणाचा असावा असा विचार मनात घोळू लागला. इतक्यात, "तात्या, वाईच उतरू लागता का?" असे बाई माणसाचे शब्द कानी पडले. डोक्यावर मोळी घेतलेल्या जरा उतार वयाच्या बाईचे ते शब्द होते. तिच्या मोळीला हात लावून पुलाच्या काठावर मोळी ठेवली. बाई रस्त्यात बसून बटवा काढून तंबाखू चोळू लागली. आपली शंका तिला विचारावी असे वाटून मी तिला म्हटले, "मामी, हा कोणाचा बंगला आहे?" "हा बंगला तुम्हाला माहीत नाही? फॉरेस्टराचा बंगला आहे हा." "मग यात कोणी राहत नाही का?" "अगो बया, यात कोण राहणार? कोणाचा जीव वर आला आहे यात राहायला." "का बरं? भुताटकी आहे वाटतं यात." "असंच काहीतरी आहे." "तात्या, लाकडाच्या भाऱ्या विकायला लागायच्या आधी मी पण नव्हते का तिथंच कामावर? पण जाऊ द्या, लई लांब आहे ती गोष्ट. इतका टाईम नाही मला. भाजी विकून तांदूळ अन म्हावरं घेऊन शिरगावला पोचलं पाहिजे मला दिवस मावळायच्या आत." मला ती गोष्ट ऐकण्याची इतकी उत्सुकता वाटत होती की मी खिशातून एक अधेली बाहेर काढली आणि तिला देव करून गोष्ट सांगण्याची विनंती केली. अधेली कडसोरीला लावून तिने त्या बंगल्याची गोष्ट सांगण्यास प्रारंभ केला. तिची कोकणी कुणबाऊ भाषा जरा सुधारून घेऊन ती गोष्ट तिच्या शब्दात देत आहे. आनंदराव नावाचा फॉरेस्ट ऑफिसर या बंगल्यात राहत होता. तो राहायला आला तेव्हा त्याचं वय फार तर 25 वर्षाचं असेल. अंगाने उंच, सडपातळ, पण चांगला मजबूत मनुष्य होता तो. गोरा पण होता ब्राह्मणासारखा. घोड्यावर बसून जेव्हा का फिरायला निघे तेव्हा फारच उमदा दिसत असे, दृष्ट काढून टाकण्यासारखा. त्याच्या हाताखालचा शिपाई गोविंदा त्याचा स्वयंपाक करीत असे अन मी 2 वक्ता जाऊन भांडी घाशीत असे. 1 वर्ष झालं तेव्हा तो महिन्याच्या रजेवर जायला निघाला. मला म्हणाला, "गिरिजा, आता मी महिनाभर कोल्हापूरला जातो आहे, पण येताना तुझ्यासाठी धनीण घेऊन येणार आहे. दुप्पट भांडी अन दुप्पट धुणी पडतील तुला धुवायला. पगार पण दुप्पट देईन." मी हसून म्हणाले, "एका वर्षानं दुपटीची तिप्पट होईल. धनी साहेब, मला बी पगार वाढेल आणि तुमचं बी घर वाढेल." 1 महिन्यानं माझी धनीण आनंदरावाबरोबर मोटारीतनं आली. घरात शिरायच्या आधी मी दोघांच्या वरून दही भात अन लिंबू ओवाळून टाकलं. घागरभर पाणी त्यांच्या पायावर ओतलं. आनंदरावानं हसत खिशातून 2 रुपये काढून माझ्या हातावर टाकले. धनीण म्हणाली, "बरीच हुशार दिसते आहे आपली कामकरीण. ट्रंक उघडली की लुगडं काढून देईन तिला एक." 2 जण बंगल्यात गेली. गोविंदानं चहा करून दिला. मी कपबशा विसळल्या. चहा पिताना 2 जण शेजारी चिकटून बसून चहा प्याले. मी नव्हते कधी नवरा बायको असे जवळ बसून बघितले चहा पिताना. पिरेम का काय म्हणतात ना, ते लई होतं दोघांचं. अन माझी धनीण होती बी तशीच गुणाची. अशी सुरेख अन पिवळी धमक होती जशी काही शेवंतीची कळीच. आवाज तर इतका गोड की जसा खडी साखरेचा खडा. मला म्हणायची, "गिरिजा, भांडी घासून थकून गेली असशील. हा घे, गरमागरम कपभर चहा." एकदा मला मावळणीकडे लग्नाला जायचं होतं तर मला म्हणाली, "गिरिजा, हे फाटकं लुगडं नेसून काय चालली सोयऱ्या धायऱ्यांकडे? ते माझं दांडीवरचं ओढून घे अन नेसून जा." अशी होती. फार ममताळू अन गोड पोरगी. मलाच तिनं इतका चटका लावला तर घोवाच्या जीवाला किती लागला असेल.
दोघ जण एकसारखी गुलगुल गोष्टी करायची. सकाळच्या प्रहरी काळी बुलबुल पाखरं जशी न थांबता एकसारखी गुलगुल करीत फिरत असतात, तशी ती दोघं करीत असत. तिच्यामुळं आनंदरावाचं फिरणं कमी व्हायला लागलं. एकदा त्याच्या डोक्यावरचा साहेब त्याला म्हणाला, मिस्टर आनंदराव, लग्न झाल्यापासून तुझं टुरिन कमी व्हायला लागलं आहे. नोकरीचा राजीनामा दे, नाहीतर बायकोला तरी सोड चिठ्ठी दे. आनंदराव म्हणाला, मी दोन्हीपैकी काहीच करणार नाही, पण टुरिन भरपूर करीत जाईन. मग त्यानं आणखी एक घोडा विकत आणला आणि म्हणाला, मंजुळा, साहेबानं मला भरपूर टुरिन करायला सांगितलं आहे, आणि तुला एकलीला बंगल्यावर ठेवून मला बाहेर फिरवत नाही. एकली कशानं? ही गिरिजा असते सोबतीला. शिवाय एका दुसरा शिपाई आणि रखवालदार तर रात्रभर जागेच असतात बंगल्याजवळ. माझी धनीण म्हणाली, बरं, तू एकटी नसशील, पण मी नसतो काय एकट्या फिरतीवर गेलेलो? आनंदराव म्हणाला, आपल्या बरोबर जसे काही हाताखालचे सर्कल इन्स्पेक्टर, कारकून वगैरे नसतीलच. तसे रानातले कुत्रे, स्वारीचा घोडा, इन्स्पेक्शन बंगल्यातले उंदीरही असतात. मंजुळा, पण तुझ्याशिवाय मी एकटा आणि माझ्याशिवाय तू एकटी असं मी समजतो. आनंदराव रागानं म्हणाला, पण त्याला उपाय काय? नोकरी असेल तशी केली पाहिजे. याला उपाय म्हणजे तू माझ्याबरोबर टुरिनला येत जा. हा पहा, अगदी गरीब घोडा आणला आहे तुझ्याकरता. तुला कधीही पाडणार नाही किंवा चावणार नाही, अन लाथही मारणार नाही. शेळीसारखा गरीब आहे. नवीन आणलेल्या घोड्याच्या पाठीवर थाप मारीत आनंदराव म्हणाला, मंजुळेने जरी इष्ट केलं तरी ती घोड्यावर बसून नवऱ्याबरोबर जायला तयार झाली. थोड्याच दिवसात त्यानं तिला रायडिंग ड्रेस आणला. कोल्हापूरच्या अक्कासाहेब हाच ड्रेस घालतात असं त्यानं सांगितलं. खाकी रंगाचा शिकारी कोट, खाकी गुडघ्याखाली घट्ट विजार, लांब बूट अन जड साहेबाची टोपी असा ड्रेस होता. मंजुळेच्या अंगावर गुलाबी पातळ जितकं शोभत असे, तितकाच तो शिकारी ड्रेसही तिला खुलून दिसत असे. त्या दोघांचं प्रेम अगदी गाण्यातल्या राधा कृष्णाच्या प्रेमासारखंच दाट अन जड होतं. एकमेकांवाचून एक क्षणभर त्यांना चैन पडत नसे. पण देवानं त्यांचे चांगले दिवस फारसे चालू दिले नाहीत. मंजुळा हिवतापानं आजारी पडली. आनंदराव म्हणाला, मंजुळा, तू औषध घेण्याकरिता कोल्हापूरला माहेरी राहा. तुला माझ्याबरोबर फिरायला नेणं बरोबर नाही. इथे शिरगावात डॉक्टर नाही अन वैद्यही नाही. मंजुळा म्हणाली, तुम्ही रजा काढून माझ्याबरोबर येत असाल तर मी माहेरी जाईन, नाहीतर इथेच राहीन. औषध काय, टपालानं बाटल्या मागवून घेऊ म्हणजे झालं. आनंदरावाला रजा मिळाली नाही. मंजुळेचं दुखणं थांबेना. एक दिवस चिपळूणाहून डॉक्टर आणला. त्यानं तपासून सांगितलं, हिला क्षयाची भावना दिसत आहे. हिवताप फार दिवस अंगावर काढल्यामुळं प्रकृती विकोपाला गेली आहे. मंजुळा शिरगाव सोडून दुसरीकडे राहायला कबूल होईना, म्हणून इथे या बंगल्यात तिच्या दवापाण्याची तरतूद केली. एक नर्स नोकरीला ठेवली आणि चिपळूणाहून एक दिवसाआड इंजेक्शन द्यायला डॉक्टर यायचा. मला बी तिचं सगळं काम करावं लागलं, म्हणून 10 रुपये पगार मिळू लागला. एकदा माणसाला क्षय लागला म्हणजे त्यातून ते बरं झालेलं कोणी ऐकलं आहे काय? पिवळ्या सोनचाफ्यासारख्या मंजुळेचा रंग फिकट होऊन ती आता पांढऱ्या चाफ्याच्या फुलासारखी दिसू लागली होती. तिचे चमकणारे डोळे विहिरीच्या पाण्यावर पडलेल्या चंद्राच्या पडछायेगत खोल दिसू लागले. तिचं गुटगुटीत अंग सुकलेल्या दोडक्यावाणी रखरखीत दिसू लागलं.
आनंदराव तिला धीर द्यायला हसत हसत तिच्याशी बोलले. पण बोलणं संपताच दुसऱ्या खोलीत जाऊन हाताने डोळे झाकून ओक्साबोक्शी रडून घेत असे. एका रात्री पायगती मी पडले होते. अष्टमीची रात्र होती ती. अर्धा चंद्र खिडकीतून फिका फिका दिसत होता. रातकिडे किरकिर करीत होते. खोलीतला दिवा मिणमिण जळत होता. मला झोप लागली आहे असं समजून ती दोघं बोलत होती. ऐकलं का? हा अष्टमीचा चंद्र मी शेवटल्यांदा पाहते आहे. पुन्हा तो मला दिसणार नाही. मंजुळा खोल आवाजात म्हणाली. हात वेडे, आणखी निदान 500 वेळा तरी अष्टमीचा चंद्र पाहशील. आजच डॉक्टरांनी मला सांगितलं की तुझ्या प्रकृतीत निश्चित सुधारणा दिसत आहे. आनंदराव तिला धीर देत म्हणाला. पण त्याचं मन त्यालाच खात होतं हे खोटं उत्तर देताना. मी फसायची नाही तुमच्या कृत्रिम बोलण्यानं. तुमचेच ओठ कापत आहेत आणि डोळे पाण्यानं भरले आहेत. पण गडे, मला एक वचन द्या, म्हणजे मी सुखानं मरेन. मंजुळा म्हणाली. आनंदराव म्हणाला, मंजुळे, तू मरावंस असं मला बिलकुल वाटत नाही. पण सांग तुझी इच्छा काय आहे ती. तुझी हौस आजपर्यंत कधीतरी मी मोडली आहे का? जरा वेळ थांबून अन काठाशी आलेला गहीवर ओसरून गेल्यावर मंजुळा म्हणाली, मी मेल्यानंतर पुन्हा लग्न तर तुम्ही करणार नाही ना? आनंदराव दचकून म्हणाला, मंजुळे, हे काय तू विचारित आहेस? आधी सांगायचं म्हणजे तू मरत नाहीस. पण ती कल्पना तुला आवडत असली तरी दुसरं लग्न करण्याची कल्पना कालत्रयी माझ्या अंतःकरणात यायची नाही. हीच का ग तू माझ्या प्रेमाची परीक्षा केलीस? हातात उरलेली दुबई शक्ती एकवटून मंजुळेने त्याचे हात घट्ट धरले आणि ती म्हणाली, किती झालं तरी बायकांचं प्रेम वेगळं आणि पुरुषांचं वेगळं. मला खरंच असं वाटतं की पुरुषांनी बायकांच्या सारखं एकनिष्ठ राहावं. कदाचित मी वेडी असेन हा विचार मनात यायला. वेडी कशानं? पुरुषांना एकनिष्ठ राहता येत नाही काय? आणि तसा विश्वासघातकी विचार माझ्या मनात आला तर पिस्तुलानं या कुचक्या मेंदूचे तुकडे उडवल्याशिवाय मी राहीन का? आनंदराव त्वेषानं म्हणाला. तर मग वहा पाहू शपथ की मी दुसरी बायको कधी करणार नाही म्हणून. मंजुळा म्हणाली. कोणाची शपथ घेऊ? पाहिजे तर या अस्ताला जाणाऱ्या अष्टमीच्या चंद्राची शपथ घेऊन मी सांगतो की तुझ्या नंतर मला सगळ्या बायका आया बहिणीवाणी आहेत. वाटलं तर या किरकिरणाऱ्या रातकिड्याला साक्ष ठेवतो. आनंदराव म्हणाला. मंजुळेच्या गळ्यात सोन्याच्या मायेत गुंफलेलं मंगळसूत्र होतं. उजव्या हाताने ते उंच करून आणि डाव्या हातात आनंदरावाचा हात धरून त्याला मंगळसूत्र लावून ती म्हणाली, या मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगा की मी दुसरी बायको करणार नाही म्हणून. आनंदरावानं तशी शपथ घेतली तेव्हा तिचं समाधान झालं. मला बी तितक्यात झोप लागली आणि त्यांचं पुढलं बोलणं मला ऐकू आलं नाही. पुनवेच्या पहाटेला मंजुळा हा मृत्यूलोक सोडून गेली. पुढचा भाग दुसऱ्या भागात. धन्यवाद.